नमस्कार मित्रांनो, एनकेडब्ल्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण नेहमीच नवीन इनोव्हेटिव्ह शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ घेऊन येतो। तशाच प्रकारे आज एक इनोव्हेटिव्ह मशीन आपण शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे आणि त्या मशीनचं आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे। तर अनबॉक्सिंग पूर्वी आपल्याकडे जे शेतकरी मित्र आलेत त्यांचं आपण नाव पण जाणून घेणार आहे। त्यांना आपण ह्या मशीनचं अनबॉक्सिंग करून व्हिडिओ दाखवणार आहे। तुमचं नाव सांगा। नमस्कार सर, मी नरखेडवरून तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। तर आपण फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ बघितलेला होता। बरेच दिवस मग ह्यांचं मशीन बघितला, पॉईंट जे बरं वाटल्यानंतर मग आम्ही आज इथे येण्याचा फिक्स केले। पुष्कळ अल्लामीन शेख नाव आहे आमचं, नरखेड गाव आहे। तर इथे STB घेण्यासाठी पंढरपूरला आलेलो आहे आता। दीपक पोळ, मी सातारावरून आलो। सध्या ऊसाची लागण केली, पोर्टल पंप घेण्यासाठी मी या ठिकाणी आलोय औषध मारण्यासाठी। आपण घेतला आता पंप? नाही, पहिल्यांदाच घेतोय। हा, म्हणजे घेतला, खरेदी केला? हा, पहिल्यांदाच खरेदी केला, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आलो। तर मित्रांनो, जे पाठीमागं आपण 6,500चं जे किट होतं, त्या 6,500च्या किटमध्ये आपण त्यांना पंप दाखवला होता, जे 100 मीटर पाईप शिवाय गन, स्टील गन, रेग्युलर गन आणि चार्जर अशी काही ऑफर होते। जे पाठीव पंप घेऊन शेतकरी फवारत होते, त्यासाठी आपल्याला पाठीव न घेता फवारायला पाईप लावून फवारायचं जे मशीन होतं त्याने आपल्या खरेदी केलेलं आहे आणि आज आता घेऊन चाललेत। आणि विशेषतः ते पोस्टामध्ये सर्व्हिसला पण आहेत पोस्टा सर्व्हिस। हां, तर आज ते खास आपल्याला वेळ काढून इथं नेण्यासाठी आलेत आणि इतर हे शेतकरी मित्र त्यांना पण आपण हे इंजिनचं दाखवणार आहे। तर धन्यवाद, तुम्ही निघाला होता, तुमचा जास्त वेळ नाही घेत। हे असलं पाहिजे आम्हाला। हां, मुलं आहेत पाठीमागे। तर याच्यामध्ये आपण ह्या मशीनचं आपण अनबॉक्सिंग करणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय नवीन फीचर्स आलेत। हे फुटवॉल पाईप आणि हे रिटर्न पाईप आहेत, जे आपल्याला बॅलरच्या खाली ठेवल्यानंतर पुरेल असे भरपूर लांब पाईप आहेत आणि हे पण भरपूर लांब आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं असतं की म्हणणं आमचं बॅलरमध्ये पुरत नाही, तर हा पाईप आता आरामात पुरला जाईल। याच्यामध्ये काय अजून दुसरं येतं, तर ह्याच्यामध्ये टूल किट आहे, पानं वगैरे येतात। हे जे काय फुटवॉल दिलेलं आहे, तर महत्त्वाचं फुटवॉल तर खूपच भारी दिलेलं आहे बघा। हे जे वेट आहे खूप, हातात घेऊन बघा, म्हणजे वेट पाण्यात बुडाला असं पाण्यात बुडून राहतंय आणि खराब होत नाही। जे वजन जास्त खाली राहिल्यानंतर ते खालून वरती होत नाही। तर हा एक फुटवॉल चांगला आलाय ना। तर दुसरे याचे पानं जे आहेत, प्लग पानं असेल, ह्याचे जे काय ओरिंग आहेत, क्लिप आहेत वगैरे सगळ्या ह्याच्याबरोबर आपल्याला हे दिलेले आहेत। हे माहितीपत्र आहे, ज्याला कुणाला घेऊ शकता। तर आता हे महत्त्वाचं म्हणजे हे मशीन, हे जे मशीन आहे, हे इंजिन आहे, ते 100 cc, आपल्या जे टू व्हीलरला पहिलं 100 cc येत होतं इंजिन, तर अशा प्रकारचं हे इंजिन आहे। 100 cc इंजिन आहे, मॉडेल बघू शकता। आणि एका हाताने पोर्टेबल आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे। कुठे उचलून घेऊन जाता येतं, हातात उचलून बघा। हे ॲव्हरेज कसं आहे? ह्याला ॲव्हरेजचा विचार केला 1 लिटरमध्ये 1.5 तास मशीन चालतं। ओके, बरं आहे की? हां, 1.5 तास ॲव्हरेज आहे। आणि ह्याला रिटर्न ॲडजस्ट आहे, तुम्ही हातामध्ये इथं तुम्ही रिटर्न कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये। अच्छा, म्हणजे रिटर्न पाणी। रिटर्न पाणी आता ह्याच्यात तुम्हाला डायरेक्ट सोडून द्यायचं असलं इथं सोडून देऊ शकता, सोडून ह्याच्यावर ॲडजस्ट करायचं असलं ह्याच्यावर पण ॲडजस्ट करू शकता। हे दोन्ही सिस्टम ह्याला दिलेलं आहे। आता ह्याच्यात फवारण्यासाठी तुम्हाला एक गन दिलेला आहे। हा फुटवॉलचा पाईप आहे, इथं फुटवॉलचा पाईप तुम्ही असा जोडू शकता, हा पाईप। बॅलरमध्ये हा पाईप जोडत असताना मात्र ह्याच्यामध्ये एक वायसर टाकणं गरजेचं आहे। असेल की? हो, आहे वायसर ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये पुढं हा जर पाईप जोडायचा म्हणलं तर ह्याच्यामध्ये ह्याची कॉस्टिंग आहे 2,500 आणि ह्याच्यापेक्षा जर भारी पिवळ्या कलरचा एक पाईप आहे, कोरियन पाईप म्हणतो आपण त्याला, तो जर घेतला तर 3500 रुपयाला पाईप बंडल बसतो। ह्याची मशीनची जर किंमत आपण विचार केला तर मशीन आणि पाईप आपल्याला फक्त 15,500 मध्ये मिळणार आहे। तर ह्या मशीनमध्ये तुम्हाला काय काय येणार आहे, तर एक पाईप बंडल येईल, त्यानंतर फुटवॉल पाईप, रिटर्न पाईप, फुटवॉल आणि हे मशीनचा ॲव्हरेज साधारणतः 1 लिटरमध्ये 1.5 तास मशीन आरामात चालतं। आणि प्रेशरचा जर विचार केला तर प्रेशर ह्या मशीनला खूप आहे। आतापर्यंत जेवढ्या मशीन तुम्ही पाहिल्या त्या मशीनपेक्षा इंजिन हेवी आहे आणि प्रेशर खूप आहे।
तर हे पोर्टेबल आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत लांब आहे त्यांच्यासाठी कुठेही एका हातात घेऊन आपलं कुठेही जाता येतं, फिरता येतं. आणि ह्याला STP सुट्टा दिलेला आहे, 22चा STP दिलेला आहे. सर हे डिझेलवर चालतंय का पेट्रोलवर? आता हे महत्वाचं म्हणजे हे पेट्रोलवर चालतं आणि पेट्रोलवर चालत असून हे 4 स्ट्रोक इंजिन आहे. आता जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ही 4 स्ट्रोक मधली आहे. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं 2 स्ट्रोक मशीनचे प्रॉब्लेम निघत होते, त्यामुळे आता ही 4 स्ट्रोक मशीन आहे आणि ह्याला चालवायला मेंटेनन्स बिलकुल नाही, साईट लावायला ह्याला. आता हे बटन टाटा आहे का? साईडला आहे ना? हे स्टार्टर वडलं की चालू होतं. बटन टाट नाही. नाही. बटन स्टार्ट नसतं, हे स्टार्टर वडायचं, बरोबर. दोरी वडायचं. बटन स्टार्ट म्हणलं त्याला बॅटरी आली, परत स्टार्टर आला, त्यामुळे खर्च आणि असते म्हणून वाढला त्याचा. विचारलं. अजून आणि तुमचं ॲव्हरेज किती आहे फुटाचं रनिंग? रनिंग फूट तुम्हाला साधारणतः ह्याला एक 3000 फुटापर्यंत आरामात पाणी चालू शकतं तुमचं फवारणीचं. 3000 फुटापर्यंत इझिली चालतं. म्हणजे आपल्याला सर्व नळी किती येणार? ह्याच्याबरोबर नळी आपल्याला आता ही 300 फूट येणार, 15.5 मध्ये सगळे पाईप बंडल आणि गन आणि मशीन. आणि मित्रांनो महत्वाचं सांगायचं, गन पण द्यायचं आपण, याच्याबरोबर गन पण द्यायचं राहिला होता, तो पण येणार तुम्हाला त्याच्याबरोबर. गन द्यावं लागणार. आणि टोटल सर्व हे किट मित्रांनो आपल्याला पोच मिळणार आहे. ऑल महाराष्ट्रभर आपल्याला ST पार्सल सेवा आहे. तर ST पार्सलने जर पाठवायचं असेल तर आपला नाव, नंबर, पत्ता व्हॉट्सअपला आपल्याला पाठवायचा आहे. पूर्ण पेमेंट पाठवून आपलं नाव, नंबर, पत्ता पाठवल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तर हे मशीन 2-3 दिवशी आपल्या घरी येईल. आणि आपल्याला हे नवक्रांती ॲग्रो पंढरपूर येथे मिळेल. आणि पंढरपूरमध्ये मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर, टेंभुर्णी रोड, पंढरपूर. तर प्रेशर आपल्याला 20-25 वर ठेवायचं आहे. हे तर रिटर्न ॲडजस्ट आहे ह्याचं. ह्याला बुश लावल्यानंतर तुम्हाला पुढं मागं ॲडजस्ट करता येते. बुश लहान पाईप जोडता येते, मोठी पाईप जोडता येते. काय करा, ह्याच्यामध्ये पेट्रोल टाकलं, ऑइल टाकून झालं दोन्हीमध्ये, तर हे बटन आहे हे ऑनवर ठेवायचं. हे ऑनवर ठेवायचं, ऑनवर ठेवणं महत्वाचं आहे. आणि चालू करताना ही चोक देणे, चोक ऑफवर ठेवायचा. चालू झाल्यानंतर ऑनवर घ्यायचा चोक, हे ध्यानात ठेवायचं. चालू झाल्या लगेच दोरी वडून झाली का हे ऑनवर ठेवायचा. हे दोरी पूर्ण मारायला लागते, एवढी मारावं लागते दोरी, त्यावेळेस चालू होतं हे.